कोणतं? वाघोली. वाघोली. काय त्रास होते तुमचे? मन का असं दुखत होतं, असं उठता बसता येत नव्हतं. गादी सरकली 5 नंबर 3 नंबर. 5 नंबर 3 नंबर गादी सरकली होती. आता बसा बरं खाली. दोन पाय बसा आणि उठा बरं. असं बसता येत होतं, उठता येत होतं? नव्हतं येत. आता बसा परत. असं स्पीडने नव्हतं बसता येत. हां, आता बसता येतं, उठता येतं. एकदम परफेक्ट. चालून पहा. चालण्यात काय त्रास होते? त्रास नाही होता आता? नाही. उभे राहा. हात वरती करून पहा. दोन्ही पण. काय त्रास होतो हातांना? नाही होत. एकदम मोकळा झाला. एकदम मोकळं, एकदम फ्री मध्ये झालं. गाव कोणतं तुमचं? वाघोली. नंबर काय आहे तुमचा? 9822921310. किती वेळ आहे येण्याची? पहिली वेळ. कितपर्यंत किती टक्के कमी झालं तुमचं? पहिल्या वेळेस 50% बरं वाटत. 50% बरं वाटत. 50%. आम्हाला कधी काढलाय? 1 वर्ष. 1 वर्ष पूर्वी काढलाय. काय झालं पहिले ना, कंबर दुखती त्याचे कंबर एक दिवस पाय दुखला ना, मग डॉक्टर गेला. डॉक्टर म्हणजे MRI करून घ्या. MRI केल्यानंतर आपण जे ट्रीटमेंट घेतली त्याला गोळ्या औषध चालू त्याला. आम्हाला ऑपरेशन सांगितलं होतं. ऑपरेशन आम्ही नाही केलं. म्हणजे तुमच्या पूर्ण दाखवलं. आता तुम्ही सरळ झोपलेत का? तुमच्या पोझिशन मध्ये सरळ आहेत ना? तुम्हाला सरळ आहेत पाहिजे. नाही, वाकडा पाय नाहीये. ही पोझिशन मध्ये सरळ झोपलेत का? सरळ नाही वाटत. आता तरी पण पलीकडे कारण एक साईड क्रॉस होती. एक पायामध्ये ही साईड वरती आहे आणि ती साईड खाली गेली. यांचा त्रास आहे त्यांना. फुग्याच्या बॉलचा त्रास आहे. शेती एकदम पूर्णपणे जाम होते. तर बघा, चक्कीचा प्रॉब्लेम आहे यांचा. त्यांना फोन करून घेतलं मला. एक चक्कीचा तुम्ही पोस्ट दुसऱ्या नाही, त्यांना बिल व्हॉट्सअप केलंय आणि त्यांना बिल द्या. हा, व्यवस्थित खाली करून पेमेंट घेऊन घ्या आणि पोस्ट करतो. हा तिसरा बॉलचा. हा तिसरा चक्कीचा. हा दुसरा आणि बघा इथं एक तिसरा. हे 3 प्रकारचे शक्तीचे प्रॉब्लेम येते. त्यांचे तुम्ही सांगत होते आता. L4L5L6 दिला. हो, त्याचा. त्याच्यानंतर बघा ही क्रॉस झालं. हे क्रॉस झालं. एक साईडला क्रॉस चालण्यामुळं तिथं क्रॉस झालं. बघा ही क्रॉस झालं. मान पण दुखत. हो, क्रॉस झाल्यामुळं ही असा म्हणता आला. एकदम लॉक. गाडी बसणं असं बसतो. सरळ बसायला पाहिजे ना, ते सरळ बसत नाही. गाडी बसताना चालता खूप त्रास होतो. बघा झोपलेली पोझिशन पाहताना ही कशी आहे त्यांची? झोपलेली बेंड झालेली.
म्हणजे त्याच पद्धतीने म्हणजे क्रॉस होतो. म्हणजे ह्याच पोझिशन मध्ये गाडी बसते. त्याच प्रकारे. क्रॉस झालेली. हां, एक साईड खाली उतरली. पॅन्टचं बघा त्यांनी पॅन्ट घातलेली आहे, त्याच्यामध्ये एक साईड उतरली पूर्ण. या साईडला थोडं झुकली तुम्ही झुकली असं वाकडं थोडंसं. आणि या साईडला वरती. हा ही साईड वर डाव्या साईडला जरा त्रास होतो ना. लगेच 5 मिनिटात लगेच तुम्हाला कळेल. मी काय सांगितलंय माझ्या बरोबर. हा दम काढ जरा दम काढ. हा दुखली नाही लावायची. हात मोकळा कर तू. एक साईडला काय तुम्ही करणार. जे गोळी बंद होईल सगळं स्टॉप होणार. काय मनकेचं प्रेशर होतं ना, त्याच्यामुळे डॉक्टरांची गोळी चालू केली. त्याचा बीपी वर्ष वाढायचं. तिथं बोट लावलं दूध सोड. गाठी का हे गाठी येतातच. तर कारण का हात लावून घेतलं ना. हात लावून मला माहिती 24 तास होता. सकाळचं उठलं गोळीच थोडा. होईल कमी सगळं जण 5 मिनिटात. 7 का 7 का. गाव कोणतं. वाघोली. वाघोली का. किती दिवसापासून त्रास येते. 4-5 वर्ष. 5 वर्षापासून. पहिले गोळ्या खात होते. हा गोळ्या चालू 5 वर्ष. 5 वर्षापासून गोळ्या खात आहे. गोळ्या औषधी घेऊन काय फरक नाही पडला. डॉक्टर पण ट्रीटमेंट केली. लग्न झालं तुमचं. किती मुलं आहेत. 2 मुलं. 2 मुलं आहेत. काय नाव आहे त्या मुलांची. स्वरांजली. स्वराज आणि स्वरांजली मुलीची नाव. शाळेला किती आहेत मुलं तुमची. छोटे आहेत का. मोठी 8 आहे. ते कधी बसतात. काय शेती करता का. काय व्यवसाय करता. व्यापारी. व्यापारी. हा. कशाचं. कशाचं. धान्याचं दुकान. धान्याचं दुकान आहे. म्हणजे होलसेल व्यापार आहे का? हा होलसेल. होलसेल. माझं एवढं आधी झालं. काय नाही होतं.
किती वर्ष पूर्ण झाले? 2-3 वर्ष झाले. त्याला काय नाही ते पोरांनी होता. किती जण भाऊ आहेत तुम्ही? दोघं जण. दोघं जण. एक बहीण. थोरल्या बंधू आहेत का? वारला ते. थोरले का? तुमच्या बंधूचं नाव काय आहे? नाव नाही का? तुमची घर बाहेर जाईल असं इकडून शिरत असतात. डॉक्टर काय सांगत सगळं सांगून दाबले कसं व्हायचं. तुमची घर बघत आले. पैसेत ना तसं मला माहिती नसतं काय ना त्या गोष्टी. पोट साफ होत नाही त्याचं. हे एकदम क्लिअर सगळं कमी होतं. फार कमी. जेवण जात नाही. आता येऊन लहान त्याला लय प्रॉब्लेम आणि होतो. 50% जेवण कमी राहिले त्याचं. तर तुम्ही एकच टाइम जेवतात तेवढे वर्ष. आता तुम्ही 3 टाइम जेवता. 3 टाइम बरं ना. मध्ये अर्धा पण बरोबर. त्याच्यात टाचांचा पण प्रॉब्लेम आहे. टाचा बघतो. त्याच्यातूनच आहे सगळं. सगळं ते माकड आले जास्त दुखत नाही. ट्रक मधून उतरता ना एक 7 ते 8 वर्षापूर्वी वरून उडी मारली होती त्यांनी. तिथे नाही प्रॉब्लेम झाला. तर ते 7-8 वर्षापूर्वी झटका बसला कंबरला. आपल्या त्यावेळेस लक्षात नाही आलं. आता 1 वर्ष 2 वर्षापासून लोकांचा काही फरक पडा ना. म्हणजे काही सांगते ऑपरेशन करा, त्याच्या इंजेक्शन घ्या, हे करा ते करा. आता 5 मिनिट तुम्ही गोळ्यावर ट्रीटमेंट घ्या होईल परत. पण ती गोळ्या जवळच्या ना 5-6 गोळ्या खाल्ल्या जवळच्या. काय नाही होणार. त्याने काहीच नाही होऊ शकत. म्हणजे तात्पुरता फरक पडतो, पण आपल्याला जे फरक पाहिजे ना तो नाही. आता 5 मिनिटात सांगितल्या नंतर तर कळतो. मला बसून देत नाही गाडीत माकड. हे होईल आता बघा 5-10 मिनिटात काय फरक होते. व्याजना कितपत कमी होतात. कुठं दुकान आहे तुमचं? कुठं दुकान आहे म्हणले काय? गावात जेव्हा वाघोलीमध्ये. कुठं कोणत्या चौकामध्ये? कोणत्या चौकामध्ये? तुझं उजव्या हातात विशीच्या हातमध्ये गावठामध्ये. आमदार 5 मिनिटं होते खरंच. नाही त्याला काय नाही करणार. चालताना ना बोटच दगड लागलं होतं. हां. ते वाकडं झालं. त्याला काय नाही करणार या बॉटरला ना. हा. त्याला काय नाही करणार. कारण का फक्त शिरा ऍक्टिव्ह करायचा असतो. बॉटरला काय करायचं. हे प्रॉब्लेम असतात मानकेचे रक्त सप्लाय कमजोर होतो. ते डॉक्टरांचं काय म्हणणं आहे याच्यावरती, नस दाबलेली आहे त्याची. तर ते संडास लघवीला जी रक्तपुरवठा करणार नस ना त्याची, ती पूर्ण चॉकअप झालेली आहे आता. आता बघा 5 मिनिटामध्ये काय होते ते. म्हणजे त्यांना त्रास म्हणजे तुम्ही पाहता ना. बघा तुम्ही. आता त्यांना 5 मिनिटामध्ये काय 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 जाणीव होईल त्या गोष्टीची.
तुम्हाला कळत. सोडा एक फ्रीमध्ये सोडा बोलला. नाश्ता वगैरे केला. थोडंसं जरा सरळ वाटायला लागलं. हा. आता रिलॅक्स वाटायला लागलं आणि झुकलेली होती ती झुकलेलं थोडंसं जरा कमी झालं. फरक काय वाटतं तुला? थोडं बॅलन्स आता जरा वाटायला लागलं. बॅलन्स आणि ऍक्टिव्ह वाटायला लागलं ना. ऍक्टिव्ह वाटायला ऍक्टिव्ह वाटायला लागलं ही साईड जरा एक साईडला फ्रीमध्ये वाटायला लागलं. फरक आहे ना तुला? चालतं लगेच अजून आता तुला काय चालत होतं काय थोडंसं नाही? जरा थोडीशी दम लागत होता ते दम लागण्यास दम, कमी हा. झालं. मला दम बी आता सारखा लागायचा पाहिजे एवढं. हा आता 5 मिनिटात होत होता तो कमी झाला दम लागण्याचा. मी पहिले 500 गड्डे खाली केले ना हा. तरी मला काहीच होत नव्हतं. आता 80 गड्डे खाली केलं ना तरी असं काम घुमत जीव घाबरतो. जीव घाबरत. पायाचं कसं काही कमी वाटलं ना. हा, एक पाय- साईड एकदम फ्री वाटायला लागली ना. हा तरी वाटली. फ्री वाटायला लागली ना. कपाळ टाकून आता मागे घालता येत नाही मला. मागे घालता येईल 5 मिनिटात. मागे सकाळी बरं उठलं ते कमी होईल. 5 मिनिटामध्ये लगेच तुम्हाला 50% फरक पडतो आता. तसं नाही. तुला त्रास कुठं कुठं वाटतं ना सांग. आणि ती माहिती काय सांगते व्यवस्थित माहिती दे जरा. अयो ते मन केलं अयो ते जास्त दुखत रोज सकाळी. अयो ते बहिणी किती आहेत तुम्हाला? बहिणी किती आहेत? वहिनी कुठं कुठं दिल्या? वागले तर अयो हाताला गेले. पहिल्या बहिणीला किती मुलं आहेत काय? दोन काय नाव येतं तुमच्या बाच्यांचे नाव काय येतं? श्रीराज पौर्णिमा. असं ना. शाळेला येतं ते हा कितीला काय? आठवीला एक नववीला एक. मोठं तेव्हा असं बोलून नाही धरायचं. रोज आहे मला. हा तिथं दोन्ही ठिकाणी त्या साईडने या साईड समजलं. ते सगळे कमी सगळं कमी. 5 मिनिटात लगेच कळत तुम्हाला. त्याने आम्ही ऍक्टिव्ह करतोय सगळं. जास्त पडायला पोर घ्यायचं काढलं. नाही आगाऊ आहे ना. तुला नाव सांगायचं. काय करायचं. किती वर्षापासून ट्रीटमेंट चालू होती? मला 5-6 वर्षानंतर 5-6 वर्षापासून. फरक काहीच नाही. सगळं दवाखान्यात पडले. तुम्ही दवाखान्यात पाहिजे जिल्हा करायला. बघा शेवटी योग असतो. शासन जेवढं भाऊ होते तेवढं तिथपर्यंत भाऊ असतो. कोणी का असं
गाडी प्रवासच करता येईल मला. सगळं गर्दी मात्र टू व्हीलर चालू ना टू व्हीलर चालू आता चालू का टू व्हीलर चालू का नाही चालू मला माहिती नाही तरी म्हणतो नंतर सांगतो नंतर मी तरी कशाला विचारतोय शेती वगैरे असेल ना शेतीची आपली वापर असेल जास्त आहे. त्या पायाला काय झालंय का त्रास नाही जास्त हा हे काय जास्त या उजव्या पायाला त्याला आहे काय उजव्या पायाला त्या बोट बीट मोडलेलं माहिती नाही 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 बोट करण्याची आड नस मोकळे होईल थांब जरा. नाश्ता वगैरे केला हा केला एकदम ठीक. लेग साईडला हा एक साईड कुठं होता का त्याला आवडतं बऱ्यापैकी फरक पडला जरा अजून करायचं पूर्ण. बरं झालं उलट तुम्हाला लवकर पोट पण जरा मोकळं वाटतं फ्री वाटायला लागलं एकदम हा? आता एकदम फ्रेश वाटतं पोट दुखतं पण त्यासारखं गॅस जेवढा होईल तेवढा पाहिजे वरती घ्या. मान पूर्ण सोडून द्या तो हात द्या कोणता हात निघतो खाली तो का खाली तो आणि मानते बा तुझं आडनाव काय गाव करतो ऑपरेशन लागतो पण फरक नाही त्यांना झोपून झालं.
काय असं जोरात हे करायला गेलं ना लगेच निघत तुम्ही तुमचं बसले का काय स्वतःचा नाही दुखत नाही ते काय आलं असं निघला होता ना आणि परत उलटा जागून बसवला होता नाही डायरेक्ट उलटा फिरवला त्याचा मागे झोप होत तसं कळलं का ते हात पुढे म्हणून जागा वावला हात इकडं होता असं आम्ही काय केलं परत हे असं वड पोट कुठं आहे दुखतं अयो अरे तू थांब की मोकळं करते तू मोकळा अंग मोकळं सोड काय नाही होत काय नाव तुमचं सातरकर का सात होय आता मला काय माहिती नाही हो मला काय माहिती आहे सॉरी आले 8 अंग मोकळं सोड अंग मोकळं सोड तू झालं माडी घालून बसता येतो तुम्हाला मागे जाऊन नाही बसतो आता बसता का नाही बसतो पण 5 मिनिटाच्या पुढे नाही बसतो आता 2 तास बसतात 5 मिनिटामध्ये काय त्यामुळे आम्हाला माहिती असतं ज्यावेळेस चेक करतो त्यावेळेस सगळं माहिती असतं आम्हाला. तू अंग मोकळं सोड अरे तू अंग मोकळं सोड अंगून नको तू मोकळा करतात ते नसेल पाणी बिल प्यायचं का लांबून द्या म्हणलं काय म्हणजे पोट आहे ना रोज दुखत असतात हां आता झाली एक साईड कमी झाली पूर्ण पूर्ण एकदम फ्री वाटायला लागली तर एकदम फ्री द्या लांबून काय हो त्याला ऍक्सिडेंट पण लय होते दररोज एक गोळी एक मिनिट अहो, गोळीची गरजच नाही पडणार मुद्दा पण नाही. जखमी पोट मोकळं होत ते सगळं कमी होईल. सवयच काम असतं काय होतं मला सगळं बोलावं लागलं पहिलं म्हणजे रोज 400-500 पोटात पोट दुख त्याला सांग अयो अयो मोठे दुकान कडे झालं सगळं धाकट्या बहिणीचं नाव काय आहे म्हणजे हा? त्याचं गाव कोणतं आहे? हो, वाघोली. आता मला काय माहिती वाघोलीत पुढे राहिले ते हा? असं का मुलं वगैरे पैसा वगैरे पैसा भाची किती आहे तुम्हाला काही मला माहिती नसतं ना काही गोष्टी
हे दोन्ही साईड आहे ना. अंग मोकळं सोड, अंग मोकळं सोड. एवढं ब्लॉकेज असतं का? एवढं पेन होता? मोठमोठ्याने स्वतः बोलतो. पण जास्त पेन होतं लागल्यानंतर. कारण तेवढं जाम झाले. मोकळं सोड, सोड. अंघोळ नको तर मोकळं सोड. बरं वाटतं थांब जरा. माझा विचार आहे. मोकळा सोडा. तुम्ही दाखते तुम्ही बोलले का वाटत नाही का? एकदम फ्रेंड फ्रेंड वातावरण. आराम वाटायला लागला. पोटाचं कसं काय वाटायला लागलं आता? बरं वाटतं. आता रिलॅक्स वाटायला लागलं. भूक लागल्याने वाटलं. जेवण तर नाश्ता केलं मी दाबून. हा, परत तुम्हाला भूक लागणार. वाटते आता वाटतं. आता भूक लागणार. मोकळं झालं का? पोटात कुठं दुखताना सांग. लगेच संडास होत नाही. हे सगळं कमी होईल बघा आता. बरोबर दाबले. गेला मांडी घालता येत होती तुम्हाला. अशी पाटकी नव्हती घालते. आता मांडी घालता यायला लागली आणि पुढे झुकायला यायला लागलं. पहिले झुकता नव्हती येत ना. मांडीच घालते ना. काय होतं तसं? एकदम रिलॅक्स वाटायला लागलं ना. मोकळं वाटतं. किती टक्के वाटायला लागलं तुम्हाला? 50% तरी आहे. 50% कमी झालं. मांडीच अशी घालते मी पाटकी. एकदम दमा दमाने असं जवळ कमरत आणि मान कुठं दुखताना सांग. साड्याच्या शिरा काढायच्या. गडी साड्या. डोकं पण मारले दुःख सारखं. हे सगळं करून. हा ते दोन्ही बाजून डोकं. डोकं दुखा लागले. डोळं दुखतं. हा, एक किलो पण असं लागलं. 4 वाजता येतं का? 4 वाजता आम्ही सर्व चालू इकडे भावा. मला आत्ता किती लागणार आपल्याला? नाही आत्ता लागणार. तुम्ही एक तर बादशा घेऊन जावा नाही तर गौराणी घेऊन जावा. 38 गौराणी 40 रुपये. हो, तुम्हाला जेव्हा आलं मी वापली जवळ फोन करतो. मी आता हा 110 घेऊन बोलते. हो, मी करतो ना कॉल तुम्हाला. हो, कॉल करतो. ठीक आहे.
रोज भरलेलं असतं. काय होतं ना? दुखतं तिथे रोजच त्याच्यामध्ये. अयो आमचा आणि ते मध्ये अयो 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 आता उचलून डायरेक्ट वर टाकून सगळं आपण टाकू. गाडी खाली पन्नास जॅम डायरेक्ट असं. होतं गाडी खाली. तुम्हाला एक सांगतो, आता तुम्ही आहे ना कट्टे खाली करण्याचं याचं काम करू नका, ते नका करू. आता स्टॉप करावं लागेल. आता स्टॉप केलेले वर्ष 2 वर्ष झालं बंद केलेलं आहे. हा. काय करा, एक कामगार ठेवा, करू नका. कारण का चक्की सरकलेली आहे, एक दिवस बरोबर लेवलला आणणार, तुमचं लॉक काढणार, परफेक्ट एकदम करणार. पण जेणेकरून तुम्ही जास्त वजन उचलण्यात आला तरी सरकू शकते. परत हो, त्याच्यामुळं कट्टे उचलायचे नाही. परंतु जागा टोलिंग करू शकतो, पण कसं 2 वेळेस फक्त टोलिंग करू शकतो, 30 वेळेस नाही करणार. कारण तुम्ही स्टॉप होणार पूर्ण. 2 वेळेस चान्स असतो, 3 वेळेस नाही. आता समजा निघालं परत हा, परत वापर. होय. एकदा नीट केला परत म्हणलं, परत 3 वेळेस माझ्याकडे यायचं नाही म्हणून. 3 वेळेस म्हणलं ते, कारण का होणारच नाही म्हणलं. बरोबर आहे. कारण काय होतं की फक्त त्याचं 2 वेळेस टाकी देऊन सांगावं लागतं पेशंटला. वजनी सरकनचा बाकी आहे पण सरकन हा? नाही वजा उचलली, जास्त प्रमाणात वजा उचलली तेव्हा तुम्ही ड्रायव्हरिंग ट्रॅक्टर बिक्टर चालवला, आधारला द्वारा नाही ड्रायव्हिंगचं नाही त्याला ड्रायव्हरिंग काम जास्त. नाही तुम्ही करू शकता. ड्रायव्हरिंग बारक्या 2 व्हीलरची नाही, तुम्ही ह्याच्यात एकदम परफेक्ट होणार. सोप्या गोष्टी नसतात, नाही सोप्या गोष्टी ते operation- बोलीतच नाही, यूज नको म्हणतो डायरेक्ट. हां त्याला होणारच नाही तर काय उपयोग आहे त्याला यार, पण ते मारण्यात म्हणजे बरोबर. उघड कुठं होता या चालून जाऊ. गोळ्या खाऊन पण व्हायचं नाही. तुम्ही इतके खाल्लेत ना मापच नाही. चला चला फास्ट आहे. काय अरे तू अंग सोड. हत्या माकड हात ते ओढते. हत्या पड गेली राव पाय. इतकं काय पैरवणी गेली राव. काय अरे थांब तू. अयो नको. अरे तू 2 मिनिट थांब. काय आडनाव काय आडनाव नाही होईल. अरे तू अंग नको सोड. आडनाव काय म्हणजे काय हा? आता मला काय माहिती हो. नाव सांग तुझं काय. नाव काय काय अरे तू नसा आकडलं तुझ्या थांब जरा. नाव सांग तुझं. काय नाव आहे तुझं? आडनाव हा? काय आहे काय सांगतच नाही. जित्रा मित्र आहेत का? जित्रा पाहिजे गाय बिया काय नाही ना. शिळ्या बिळ्या काय मेंढ्या बिया
शेळ्या आहेत का? कोंबड्या बिंबड्या नाही पाळी तुम्ही? मला काय माहिती नाही ना. आणि जरा मोकळं सोड. असं ना. आता कसं काय वाटायला लागलं? मी वाटायला लागलं का तरच व्हायला लागला? बरं वाटायला लागलं ना. सोडा आता. असं आण मोकळं सोड जातं तर आडणं वगैरे सांग जरा. कुस्ते बिस्ते खेळले का नाही? हा? कबड्डी कबड्डी खेळता का नाही? भांडणं लय काय, भांडणं. भांडणं करता? हा, भांडणं लय करतो. असं. हा? बंद केलं ना ते? नाही पहिले लय करायचं ना. ओके. थांब तू 2 मिनिटं आण मोकळं सोड. आण मोकळं सोड तू, आण मोकळं सोड. सोडा एकदम ते. द्या पाहिजे म्हणून रिलॅक्स मध्ये दम लागला. तरच झाला म्हणजे तरच हायच तरच झाला म्हणजे. आता बघा आता एकदम फ्री वाटायला लागलं. हा जराच कधी कमी. सोडा आता थोडं एकदम आणि झुकून बघा. बघा लक्षात झुकले खाली झुकले ना. मला झुकताच नव्हतं येत ना. हात पुढे करा की पाहू नका. अजून पण टेकणार एवढं राहिलंय ना. हा एवढं राहिलंय अजून टेकणार आहे तुम्ही 2 मिनिटं. अरे ट्रीटमेंट पूर्ण होते त्यांची इश्यू इतके दिवस दुसराच काढते 2 मिनिटं दोन काढते त्यांची इश्यू नाही. मोकळं थांब जरा. ज्या काही एकदम फोन करून आता बोट धरून बरोबर. हां धरायला लागले यायला लागले. आता एकदम बोट म्हणजे आपण चेक केलं शेवट पाहिजे बा आणि धरा बोट वर आले पाय धरले बोट मशी तिथं होतं ना. हां आता व्याज कमी होत चाललं का जास्त होते? हां हे पाय का उठली? हां हात परत म्हणजे आम्हाला माहिती असतं तुम्ही पुढं उचलून तुम्हाला काय वाटलं? अजून फोड करा. अजूनच फरक पडणार. तुम्ही वाकून जाणार पाय पुढले ते पाहणार पार आणि जाणार. ते ट्रीटमेंट करते तू फक्त दम काढ 10 मिनिटं. पण तुम्हाला काय वाटलं? माझ्या म्हणून नाही माझ्या नाही पुढं 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 वाग. जुटा एकदम पुढं जुटा 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 एकदम पुढं. आता जुळव पाय. आता कसं काय वाटायला लागलं? मांड्यांच्या आगात चाललेली बंद झाली. झालेलं बंद झाली ना. रिलॅक्स वाटायला लागलं. एकदम फ्रेश वाटायला लागलं ना आता. मग काही नाही वाटलं एवढं. आता काही आता पाहिजे ना हा इथपर्यंत यायला लागले. आता थोडं कमी हा धरा धरलं ना. आता मागचं जी सीटला दुखत होतं ते कमी झालं. कमी प्रमाण झालं ना. हा भरपूर कमी झालं. या दोन्ही पण या म्हणजे झुकायचं पुढं. मला माग ओढीचं काय चालला मलाच माग ओढीचं कुठं तुका
खाली वाक गुडघ्याला जाऊ तुम्ही हा, जरा कसं करू गुडघ्याला अशी दाबून धरा तुम्ही. मग ते फिट झालेलं होतं. ते सोपं होतं खेळायला. आहे ना मला पहिलं वाटलं बरं ट्रीटमेंट सोपी वाटते आता एकदम कमी कमी होणार ती 5 मिनिटात द्या लांबून जरा ठेवा. एकदम फ्री मध्ये झालं ते द्या लांबून पाया पैसा कर. बघा आता टिकून आता एक दे ना हात आता पार आणि असं सरळ सरळ करून बघ ना सरळ टेकले माग स्पिन होतं सीट मध्ये आता एकदम नॉर्मली दुखायचं ना पहिलं असं वाटायला जमत होतं लगेच दुखायचं. हा आता एकदम फ्री वाटायला लागलं बरोबर आता त्रास जी